दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. दिनांक 29 व 30 नोव्हेंबर 2024 हे आपल्याला अपार दिन म्हणून साजरे करायचे आहेत. अपारचं काम जवळपास आपलं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं असेलच, तर जे काही आपलं काम पेंडिंग आहे ते झटपट कसं पाहावं यासाठी अपार आय डी ज्यांचे झाले आहे, ज्यांचे राहिलेले आहेत, या संदर्भात एक एक्सेल शीट आपण सहज पद्धतीने डाउनलोड करू शकतो आणि आपला काम किती प्रमाणात झाले ते आपण बघू शकतो. तर हेच या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर आपल्याला UDICEच्या स्टुडंट पोर्टलवरती यायचं आहे. असं पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला 24-25 यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर इथे डावीकडे जो बाण आहे त्या बाणाला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अपार मॉड्यूलवरती आपल्याला यायचं आहे. इथे अपार मॉड्यूलवरती आल्यानंतर बघा इथे आपल्याला क्लास, ग्रेड, सेक्शन आणि गो हे बटन दिसत आहे. त्याच्या खाली इथे आपल्याला डाउनलोड स्टुडंट्स अपार स्टेटस ते एक्सेल शीटमध्ये इथे आपल्याला डाउनलोड करता येणार आहेत. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशी आपल्या पद्धतीने ते फाईल डाउनलोड होईल. त्याला आपण ओपन करूयात. त्यानंतर आपल्याकडे जे काही ॲप आहेत त्यातून आपण तिला ओपन करून घ्यायचे आहे. इथे आपला अपारचा स्टेटस रिपोर्ट आपल्याला दिसेल आणि तो आपण डावीकडे सरकवला की इथे सगळ्यात एच नंबरचा जो कॉलम आहे त्या एच नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या नावासमोर यस आणि नो हे असं लिहिलेलं दिसेल. यस म्हणजे त्यांचे अपार आय डी जनरेट झालेले आहेत, नो म्हणजे ते विद्यार्थी राहिलेले आहे. मग जिथे आपल्याला नो असं दिसेल ते विद्यार्थी आपण शोधून त्याच्यावरती आपण काम करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ही जर एक्सेल शीट डाउनलोड केली तर नक्कीच आपला कामाचा ताण थोडासा हलका होईल. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.